नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, या व्हिडिओपासून आपल्याला केंद्र आणि राज्य यांच्यामधले कार्यकारी संबंध म्हणजे एक्झिक्युटिव्ह पॉवर्स यांच्याशी संबंधित डिस्ट्रीब्यूशन किंवा विभागणी ही बघायची आहे। याच्या आधी आपण काय बघितलेलं, वैधानिक संबंध म्हणजेच लेजिस्लेटिव्ह पॉवर्सचं डिस्ट्रीब्यूशन। आता आपल्याला एक्झिक्युटिव्ह पॉवर्सचं डिस्ट्रीब्यूशन। आता कार्यकारी अधिकार किंवा एक्झिक्युटिव्ह पॉवर्स म्हणजे काय, म्हणजे प्रशासन चालवणे आणि कायद्यांची अंमलबजावणी करणे। वैधानिक किंवा लेजिस्लेटिव्ह जे होतं त्याचा अर्थ काय होता की कायदे तयार करणे। ओके, कायदे तयार करणे आणि कायदे तयार केल्यानंतर त्याचं इम्प्लिमेंटेशन म्हणजे अंमलबजावणी करणे। या अंमलबजावणी करण्याला म्हटलं जातं कार्यकारी अधिकार किंवा एक्झिक्युशन। अंमलबजावणी करण्याला काय म्हणतं, एक्झिक्युशन। आपण म्हणतो ना की असा असा माझा प्लॅन ठरलेला आहे आणि हा प्लॅन मला एक्झिक्यूट करायचा आहे, म्हणजे त्या प्लॅनची मला अंमलबजावणी करायची। ओके, सो कायद्यांची अंमलबजावणी आणि इन जनरल त्याच्या आधारे प्रशासन चालवणे याला आपण म्हणतो कार्यकारी अधिकार। आणि त्यांची विभागणी केंद्र आणि राज्यांमध्ये कशी आहे ते आपल्याला बघायचं आहे। ठीक आहे, ओके। सो साधारणतः वैधानिक म्हणजे कायदे करण्याच्या अधिकारांची विभागणी जशी आहे तशीच कार्यकारी अधिकारांची देखील विभागणी आहे। म्हणजे असं की वैधानिक म्हणजे कशावर कोण कायदे करू शकतं याची विभागणी आपण ऑलरेडी बघितलेली आहे। त्याच पद्धतीने कार्यकारी अधिकारांची पण विभागणी आहे। म्हणजे साधारणतः इन जनरल काय की एक्स विषयावर कायदे करण्याचा अधिकार राज्य सरकारला असेल तर साधारणतः त्या एक्स विषयाच्या कायद्यांची अंमलबजावणी करण्याचा, त्याच्याशी संबंधित प्रशासन करण्याचा अधिकार सुद्धा राज्यालाच राहील। वाय विषय असेल तो केंद्र सूचित असेल, म्हणजे त्याच्यावर कायदे करण्याचा अधिकार जर केंद्राला असेल तर साधारणतः त्याच्याशी संबंधित कायद्यांची अंमलबजावणी करणे, त्याच्याशी संबंधित प्रशासकीय कामकाज बघणे याचे अधिकार पण केंद्राकडेच असतील याचा असा अर्थ होतो। ओके, राईट। मात्र कार्यकारी अधिकारांच्या विभागणीमध्ये थोडी अधिक जटिलता म्हणजे कॉम्प्लेक्सिटी आहे। म्हणजे असं सिंपल नाही। जसं वैधानिक अधिकारांमध्ये 3 सूच्या दिलेल्या आहेत आणि 3 सूच्यांवर कोण कोण कसं कसं कायदे करेल हे क्लिअर दिलेलं आहे, इतकं सिंपल हे नाही। याच्यात जनरली असं आहे की वैधानिक विषयांची विभागणी जशी आहे तसेच कार्यकारी अधिकारांची पण विभागणी आहे, पण हे असं असलं तरी तितक्यापुरतंच ते सिंपल नाही, थोडंसं अधिक जटिल आहे। ते कसं आपण बघणार आहोत। पहिल्यांदा आपण बघू राज्यांचं अधिकार क्षेत्र। साधारणतः सूची क्रमांक 2 म्हणजे राज्य सूचीतील विषयांशी संबंधित कार्यकारी अधिकार राज्यांकडे आहेत। साहजिक आहे, सूची क्रमांक 2 कसली आहे, राज्य सूची आहे, म्हणजे ज्याच्यावर राज्य कायदे करू शकतात त्या विषयांचा समावेश सूची क्रमांक 2 मध्ये आहे। मग त्याच्याशी संबंधित नॉर्मली कार्यकारी अधिकार पण कोणाकडे आहेत, राज्यांकडे आहेत। सो राज्य सूचीतील संबंधित बाबींवरील कार्यकारी अधिकारांची अंमलबजावणी कोणतेही राज्य त्या राज्यांच्या भौगोलिक सीमांच्या आत करू शकते। व्हेरी सिंपल। समजा स्टॅम्प ड्युटी हा सब्जेक्ट राज्याचा आहे, तर राज्य स्टॅम्प ड्युटीशी संबंधित कायदे करू शकतं। म्हणजे मी एक्झाम्पल घेतोय, कायदे करू शकतं आणि त्याचबरोबर त्या कायद्यांची अंमलबजावणी म्हणजे त्याच्याशी संबंधित कार्यकारी अधिकार पण राज्याकडे असतात। आणि या कार्यकारी अधिकारांची व्याप्ती कुठपर्यंत असते, तर त्या राज्याच्या भौगोलिक सीमांपर्यंतच असते। जसं राज्य हे कायदा सुद्धा कोणासाठी करू शकतं, ते राज्याच्या भौगोलिक सीमांच्या आतल्या संपूर्ण प्रदेशासाठी किंवा काही प्रदेशासाठी, राज्याच्या बाहेरसाठी कायदे करू शकत नाही नॉर्मली। त्याच पद्धतीने कायद्यांची अंमलबजावणी ही सुद्धा त्या राज्याच्या भौगोलिक सीमांच्या आतमध्ये ते राज्य करू शकतं। ओके, आता बघा की मग कार्यकारी अधिकारांचा वापर राज्य करू शकतं। ओके, समजा एक्स विषय आहे तो राज्याच्या अखत्यारीतला आहे, म्हणजे त्याच्याशी संबंधित कायद्यांची अंमलबजावणी राज्य त्या भौगोलिक सीमांमध्ये करू शकतं। आता राज्य हे कोणाच्या नावाने चालतं, राज्याचे जे कार्यकारी अधिकार असतात हे कोणाच्या हातात असतात, तर तांत्रिकदृष्ट्या ते अधिकार राज्यपालांकडे असतात, कारण राज्यपाल हे राज्याचे कार्यकारी प्रमुख असतात। म्हणजे याचा अर्थ काय झाला की एखादा समजा एक्स विषय आहे तो राज्याच्या अखत्यारीत आहे, त्याच्यावर राज्याने कायदा केला, तर तो त्या कायद्याची अंमलबजावणी करण्याचं कार्य कोणाकडे आहे, तांत्रिकदृष्ट्या राज्यपालांकडे आहे, कारण राज्यपाल हे कार्यकारी प्रमुख आहेत। मग राज्यपालांनी खरंच
ठरवलं की मी या कायद्यांची अंमलबजावणी करेल किंवा करणार नाही, व्हॉट एव्हर मे बी, तर कसं होईल? मग मुख्यमंत्री आणि मंत्रिमंडळ काय करतील? तर याच्यामध्ये जरी तांत्रिकदृष्ट्या राज्यपाल हे कार्यकारी प्रमुख असले तरी सुद्धा त्यांच्या कार्यकारी अधिकारांवर दोन प्रकारची बंधनं आहेत. कोणाच्या कार्यकारी अधिकारांवर? राज्यपालांच्या. नंबर 1 की समजा राज्याने कायदा करून एखादं कार्य किंवा अधिकार इतर कोणत्याही प्राधिकाऱ्याकडे सोपवली, हे याच्याकडे लक्ष देऊ नका शुद्ध लेखनाकडे, कारण मी कोणाला तरी टायपिंगला देतो किंवा स्पीच टू टेक्स्ट कन्व्हर्जन मध्ये करतो, त्याच्या त्या चुका राहू शकतात. तर राज्याने कायदा करून एखादं कार्य किंवा अधिकार इतर म्हणजे काय, राज्यपाल सोडून कोणत्याही प्राधिकाऱ्याकडे सोपवल्यास राज्यपाल असा कोणताही आदेश काढू शकत नाही की ज्याद्वारे ती कार्य किंवा अधिकार ते स्वतः किंवा स्वतःच्या हाताखाली काम करणाऱ्या इतर अधिकाऱ्यांकडे सोपवू शकतील. उदाहरणार्थ समजा एक्स विषय आहे, एक्स विषयाशी संबंधित कायदा राज्याने केला आणि त्या कायद्यामध्ये राज्याने हे पण लिहिलं की हे जे अधिकार आहेत हे अमुक अमुक अधिकारी वापरेल. समजा कलेक्टर वापरेल, कमिशनर वापरेल, सुप्रिटेंडेंट ऑफ पोलीस वापरेल, सेल्स टॅक्स ऑफिसर वापरेल किंवा वजन मापे अधिकारी वापरेल, ज्याच्याशी संबंधित कायदा असेल त्याचे. म्हणजे काय केलं? राज्याने कायदा केला आणि त्या कायद्याच्या अंतर्गतची कामं वाटून पण दिली की बाबा हे काम, या कायद्याच्या अंमलबजावणीचं काम कोण करेल? की एक्स विषय असेल तर त्याचा हा मंत्री, त्या मंत्र्यांच्या खाली असणारी ही नोकरशाही हे कायद्यांची अंमलबजावणी करेल. म्हणजे काय? जरी तांत्रिकदृष्ट्या या सर्व कायद्याची अंमलबजावणी करण्याचे कार्यकारी अधिकार राज्यपालाकडे असले तरी सुद्धा राज्याने काय केलं? कायदा करून ते अधिकार दुसऱ्या कोणाकडे तरी सोपवले, म्हणजे मंत्र्यांकडे सोपवले, नोकरशाहीकडे सोपवले. असं केलं तर राज्यपाल स्वतः आदेश काढून असं नाही म्हणू शकत की बाबा नो बघा, मी राज्यघटनेनुसार राज्याचा कार्यकारी प्रमुख आहे, त्यामुळे या कायद्याची अंमलबजावणी तुम्ही दुसऱ्या कोणाकडे सोपवू शकत नाही, मीच करेल, राज्यपाल मी स्वतः कायद्याची अंमलबजावणी करेल, असा आदेश राज्यपाल काढू शकत नाहीत. ओके, म्हणजे हे राज्यपालांचं बंधन. म्हणजे थोडक्यात काय की राज्यपाल प्रत्यक्षात करणार नाहीत ते काम मंत्रिमंडळातले संबंधित खात्याचे मंत्री, त्या मंत्रालयातली संबंधित सगळी हे काय नोकरशाही हे त्यांचा अधिकारांचा वापर करेल. ओके. दुसरं म्हणजे राज्यपाल हे राज्याचे कार्यकारी प्रमुख असले तरी राज्य सरकार कायद्याद्वारे राज्यपालांना कनिष्ठ असणाऱ्या किंवा त्यांच्या हाताखाली काम करणाऱ्या अधिकाऱ्याकडे काही कार्य किंवा अधिकार सोपवू शकते. म्हणजे याचा अर्थ काय होतो? याचा अर्थ सिंपल आहे. तांत्रिकदृष्ट्या राज्यपाल हे कार्यकारी प्रमुख आहेत, म्हणजे बाकीचे सगळे त्यांच्या हाताखाली काम करणारे आहेत, बरोबर. पण याचा अर्थ त्यांच्या हाताखाली काम करणारे आहेत म्हणजे ते राज्यपालांचाच आदेश मानतील असं आहे का? तर नाही. तर राज्यपालांच्या हाताखाली काम करणाऱ्या म्हणजेच थोडक्यात काय, तांत्रिकदृष्ट्या सर्व नोकरशाही म्हणा किंवा इतर अधिकारी प्राधिकारी म्हणा हे तांत्रिकदृष्ट्या राज्यपालांच्या हाताखालीच काम करत असतात. तर राज्य सरकार त्यांच्याकडे आपलं काम सोपवू शकते की बाबा राज्यपालांच्या हाताखालच्या या लोकांनी हे काम करायचे, आणि त्याच्यावर राज्यपाल असं नाही म्हणू शकणार की का हो हे तर सगळे माझ्या हाताखाली काम करणारे आहेत, तुम्ही यांना कसं काय काम दिलं, मी ठरवेल कोणतं काम द्यायचं, असं राज्यपाल म्हणू शकणार नाही. ओके. म्हणजे या दोन गोष्टींनी थोडक्यात आणि सिंपल भाषेत काय होतं सांगू का? राज्यपाल हे नामधारी कार्यकारी प्रमुख बनतात आणि खरे अधिकार हे मुख्यमंत्र्यांकडे आणि त्यांच्या मंत्रिमंडळांकडे असतात. ओके, राईट. आता केंद्राचा अधिकार क्षेत्र, राज्याचं बघितलं तर केंद्राचं अधिकार क्षेत्र हे दिलेलं आहे कलम 73 मध्ये राज्यघटनेच्या 7व्या परिशिष्टातली सूची क्रमांक 1. कोणती आहे ही सूची? ही आहे केंद्र सूची, बरोबर. केंद्र सूची याच्यातल्या विषयांशी संबंधित कार्यकारी अधिकार हे अनिवार्यपणे केंद्र सरकारकडे असतात. अनिवार्यपणे म्हणजे काय? विदाउट एनी कुठलाही अपवाद नसताना. ओके, विदाउट एनी एक्सेप्शन, अनिवार्यपणे. म्हणजे जर एखादा सब्जेक्ट हा सूची क्रमांक 1 मध्ये म्हणजे केंद्र सूचीमध्ये असेल तर त्याच्याशी संबंधित कार्यकारी अधिकार हे अनिवार्यपणे कोणाकडे असतील? केंद्राकडे असतील. ओके. शिवाय एखादा करार किंवा संधी याद्वारे केंद्र सरकारला देण्यात आलेल्या अधिकारांचा वापर करण्याचे
अधिकार देखील केंद्र सरकारने असतात. एखादा करार असेल, एखादी संधी असेल, ॲग्रीमेंट वगैरे, त्याच्यानुसार जर विशिष्ट अधिकारांचा वापर हा केंद्र सरकारने करावा असं त्याच्यामध्ये असेल, त्या करार किंवा संधीमध्ये, तर ते अधिकार अनिवार्यपणे केंद्राकडे असतील. ओके, राईट. नाव कमिंग टू समवर्ती सूची. तिसरी सूची कोणती? समवर्ती सूची. आता आपल्याला माहिती आहे की कायदे करण्याच्या अधिकारांच्या बाबतीत म्हणजे वैधानिक अधिकारांच्या बाबतीत काय आहे केंद्र सूचीची सिच्युएशन? ती अशी आहे की केंद्र सूचीतील विषयांवर कायदे करण्याचे अधिकार केंद्राला पण असतात, राज्याला पण असतात. ओके, समवर्ती सूचीमध्ये. मग याचा अर्थ कार्यकारी अधिकारांच्या बाबतीत पण असं होईल का की समवर्ती सूचीतील विषयांवर चे कार्यकारी अधिकार हे केंद्राला पण असतील आणि राज्याला पण असतील? तर असं नाही, हे लक्षात ठेवा. तर काय आहे, सामान्य परिस्थितीत समवर्ती सूचीतील विषयांच्या बाबतीतले कार्यकारी अधिकार हे राज्यांकडे असतात. हे पक्क लक्षात ठेवा. बघा, कन्फ्युजन करायचं नाही. वैधानिक अधिकारांच्या बाबतीत समवर्ती सूचीचे सिच्युएशन आणि कार्यकारी अधिकारांच्या बाबतीत समवर्ती सूचीतल्या विषयांची सिच्युएशन वेगळी आहे. वैधानिक विषयांच्या बाबतीत, वैधानिक अधिकारांच्या बाबतीत काय आहे की समवर्ती सूचीवर केंद्र किंवा राज्य दोन्ही कायदे करू शकतात. त्याच्यामध्ये काही विरोधाभास असला तर केंद्राचा कायदा श्रेष्ठ ठरतो. ओके, मात्र समवर्ती सूचीतल्या विषयावरचे जे कार्यकारी अधिकार असतात म्हणजे त्याच्याशी संबंधित कायद्यांची अंमलबजावणी किंवा प्रशासन, याच्या बाबतीत नॉर्मल अधिकार राज्यांकडे असतात. ओके, म्हणजे बघा, ही व्यवस्था थोडी अपवादात्मक आहे, कारण समवर्ती सूचीच्या बाबतीत आपण बघितलं की कायदा करण्याची सिच्युएशन वेगळी असते. सो समवर्ती सूचीतील विषयावरचे कार्यकारी अधिकार वापरण्याची नॉर्मल ऑथॉरिटी ही राज्यांकडे असते, केंद्राकडे नाही. ओके, थोडक्यात असं आहे की जिथे काम करण्याची इथे बाबा कार्यकारी अधिकार आहेत, समवर्ती सूचीमध्ये आहेत, तर ते राज्यांनी करायचं. ओके, कायदे काम करण्याच्या बाबतीत मात्र प्राधान्य कोणाला असेल? केंद्राला असेल. दोन्ही जरी कायदे करू शकत असले तरी. मात्र या व्यवस्थेवर म्हणजे कोणत्या व्यवस्थेवर? की समवर्ती सूचीतील कार्यकारी अधिकार हे नॉर्मली राज्याकडे असतात. या व्यवस्थेवर दोन बंधने आहेत. कोणती बंधने आहेत? नंबर 1, संसदेने कायदा करून एखाद्या विषयाशी संबंधित कार्यकारी अधिकार स्वतःकडे घेतले तर राज्य सरकार त्या विषयाच्या बाबतीतल्या कार्यकारी अधिकारांचा वापर करू शकणार नाही. ओके, जेव्हा केंद्र सरकारला वाटते की समवर्ती सूचीतील एखाद्या विषयावर कायदा करून त्याची अंमलबजावणी सुद्धा आपण केली पाहिजे, तेव्हा अशा तरतुदी केल्या जातात. म्हणजे काय? जर संसदेने समवर्ती सूचीतल्या विषयावर कायदा केला आणि कायदा करून त्या कायद्यामध्ये अशी तरतूद केली की समवर्ती सूचीतल्या या विषयावर जे कार्यकारी अधिकार केंद्र सरकार वापरेल, कारण नॉर्मल कंडिशन मध्ये कोण वापरतं? राज्य सरकार. पण संसदेने कायदा केला आणि त्या कायद्यामध्ये असा उल्लेख केला की समवर्ती सूचीतल्या या विषयावरच्या कार्यकारी अधिकारांचा वापर आता केंद्र सरकार करेल, तर अशा वेळी राज्यांना त्यांच्या कार्यकारी अधिकारांचा वापर करता येणार नाही. थोडक्यात काय, जेव्हा असे काही विषय असतात समवर्ती सूचीतले की ज्यांची ॲप्लिकेबिलिटी, ज्यांचं प्रयोजन हे संपूर्ण भारतभर असतं, किंवा ते खूप महत्त्वाचे विषय असतात, किंवा ते खूप सेन्सिटिव्ह असतात, किंवा त्यांना एक विशेष महत्त्व असतं, तर अशा वेळी केंद्र सरकार काय करतं? समवर्ती सूचीतल्या विषयावर कायदे करतं. त्या कायद्यामध्ये स्पष्ट उल्लेख करतं की याची अंमलबजावणी पण केंद्र सरकारच करेल. कारण अंमलबजावणी नॉर्मली संसद असं करू शकते की समवर्ती सूचीवर कायदा केला केंद्र सरकारने, पण अंमलबजावणी राज्यांनी करायची. हे नॉर्मल कंडिशन झाली. स्पेशल कंडिशन मध्ये काय की कायदा संसद बनवेल समवर्ती सूचीतल्या विषयावर आणि त्याच्या अंमलबजावणीच्या बाबतीत पण अशी व्यवस्था करेल की त्याची अंमलबजावणी पण केंद्र सरकारच करेल. ओके, तर
उदाहरणार्थ औद्योगिक विवाद कायदा म्हणजे इंडस्ट्रियल डिस्प्यूट्स ऍक्ट 1947, जमीन अधिग्रहण कायदा म्हणजे लँड ॲक्विजिशन ऍक्ट 1894, ही काही उदाहरणं आहेत. मात्र असे विशिष्ट कायदे वगळता समवर्ती सूचीतील इतर विषयांच्या बाबतीतले कार्यकारी अधिकार हे सामान्यपणे राज्यांकडे राहतील. ते तर आपल्याला माहितच आहे. ओके, ठीक आहे. आता अशा प्रकारची व्यवस्था ही स्वातंत्र्यापूर्वी सुद्धा होती. कोणत्या कायद्यामध्ये होती? 1935चा कायदा, गव्हर्नमेंट ऑफ इंडिया ऍक्ट 1935, याच्यामध्ये अशी व्यवस्था होती. पण थोडी वेगळी होती. काय वेगळी होती? की त्याच्यामध्ये केंद्र सरकारला राज्यांना निर्देश देण्याचे अधिकार होते, डायरेक्शन्स. कशाच्या बाबतीत? समवर्ती सूचीतल्या विषयांच्या कार्यकारी अधिकारांच्या बाबतीत. म्हणजे असं की एखादा X हा विषय समवर्ती सूचित असेल तर 1935च्या कायद्यामध्ये अशी व्यवस्था होती की त्या समवर्ती सूचीवरच्या विषयावर ते राज्यांना डायरेक्शन देऊ शकत होते, तुम्ही असं करा, तुम्ही तसं करा, वगैरे वगैरे. पण ह्या डायरेक्शन्स काही फार प्रभावी ठरायच्या नाहीत, कारण शेवटी डायरेक्शन ही डायरेक्शन असते आणि कायदा हा कायदा असतो, किंवा घटनेतली तरतूद ही घटनेतली तरतूद असते, तिचा एक वेगळा इम्पॅक्ट असतो, राईट. सो या डायरेक्शन देण्याचे जे अधिकार होते समवर्ती सूचीच्या बाबतीत केंद्राला होते, राज्यांना डायरेक्शन देण्याचे अधिकार 1935च्या कायद्यामध्ये ते एवढे प्रभावी नव्हते. म्हणून राज्यघटनेमध्ये काय केले? राज्यघटनेमध्ये घटनाकारांनी संसदेला कायद्याद्वारेच हे अधिकार देऊन टाकले की समवर्ती सूचीतल्या विषयावर तुम्ही स्वतः अधिकारांचा वापर करू शकतात आणि राज्यांना बाजूला करू शकतात, तेवढ्यापुरतं. ओके, नॉर्मल कंडिशनमध्ये मात्र राज्यांनाच अधिकार राहतील. मतदान करून आलेलो आहे मी, तुम्ही पण केलं असेल अशी अपेक्षा करतो. नसेल केलं तर जरूर करा. आता हा झाला एक एक्सेप्शन. दुसरं, राज्यघटनेतच जर असं मेन्शन असेल की समवर्ती सूचीतल्या एखाद्या विषयावर कार्यकारी अधिकार हे केंद्राने वापरावेत तर त्या केसमध्ये पण केंद्र वापरेल. ओके, म्हणजे पहिलं काय बघितलं आपण? जर केंद्राने कायदा करून कायद्यात लिहिलं की या समवर्ती सूचीतल्या विषयावरचे कार्यकारी अधिकार केंद्र सरकार वापरेल तर केंद्र सरकार वापरेल. हे काय झालं? कायदा करून. आणि दुसरं, समजा राज्यघटनेतच एखाद्या ठिकाणी उल्लेख असेल की बाबा हा विषय, या विषयावरचे कार्यकारी अधिकार केंद्र सरकार वापरेल, आणि तो विषय जरी समवर्ती सूचीत असला तरी सुद्धा मग राज्यघटनेतच मेन्शन केलेलं असल्यामुळे त्याच्यावरचे अधिकार कोणाला वापरायला मिळतील? केंद्र सरकारला, राईट. ओके, याच्या व्यतिरिक्त राज्यघटनेद्वारे केंद्राला मिळालेले विशेष कार्यकारी अधिकार काही आहेत. कलम 73(1)(b) काय आहे की कोणताही करार म्हणजे ट्रीटी किंवा आंतरराष्ट्रीय करार इंटरनॅशनल ॲग्रीमेंट यांची अंमलबजावणी करण्यासाठी आवश्यक असणारे कार्यकारी अधिकार केंद्र सरकारला देण्यात आलेले आहेत. हे आपण वैधानिक अधिकारांमध्ये पण बघितलेलं आहे. वैधानिक अधिकारांमध्ये सुद्धा काय आहे, त्याच्यात फक्त फरक एवढाच आहे की अशा प्रकारच्या आंतरराष्ट्रीय करार वगैरेंसाठी जर कायदा करणं आवश्यक असेल तर तो विषय जरी राज्याच्या अखत्यारीतला असेल तरी त्याच्यावर केंद्र सरकार कायदे करू शकतं. हे वैधानिक मध्ये बघितलेलं आपण. तेच कार्यकारीला पण लागू होतं की एखाद्या ट्रीटी इंटरनॅशनल ॲग्रीमेंटनुसार काही कार्यकारी अधिकारांचा वापर करणं केंद्राला आवश्यक असेल आणि तो विषय केंद्राच्या अखत्यारीत जरी नसेल तरी केंद्र या कलमाद्वारे 73(1)(b) द्वारे त्याच्याशी संबंधित कार्यकारी अधिकार हे केंद्र सरकार स्वतः वापरू शकतं. ओके, जरी त्या कराराचा विषय हा राज्य सूचीतला असेल किंवा समवर्ती सूचीतला असेल तरी सुद्धा राज्य सरकारला त्याचे कार्यकारी अधिकार मिळतील. आणि दुसरं म्हणजे की केंद्र सरकारला आपल्या कार्यकारी अधिकारांच्या अंमलबजावणीसाठी राज्यांना निर्देश देण्याचे अधिकार आहेत. म्हणजे जसं 1935च्या कायद्यांमध्ये होते तसे. पण एक लक्षात घ्या, 1935च्या कायद्यामध्ये फक्त ते निर्देश देण्याच्या तरतुदी होत्या. आपल्या इथे आता कायदा करून घेण्याची तरतूद आहे, अधिकार स्वतःकडे केंद्राने घेण्याची तरतूद आहे. ओके, आणि प्लस हे डायरेक्शन देण्याचे ॲडिशनल अधिकार आहेतच. मग या डायरेक्शन कोणत्या कोणत्या सिच्युएशन मध्ये देता येऊ शकतात? नंबर 1, आधी सामान्य परिस्थितीत. सो डायरेक्शन्स त्या देऊ शकतं केंद्र सरकार राज्यांना, ते 2 परिस्थितीत देऊ शकतं. एक म्हणजे सामान्य परिस्थिती की काही इमर्जन्सी वगैरे काही नाहीये, काही विशेष स्थिती नाहीये, तर सामान्य परिस्थितीत पण, आणि काही स्पेशल कंडिशन मध्ये पण. सामान्य परिस्थितीत काय? सामान्य परिस्थितीमध्ये असं आहे की एखाद्या राज्याला लागू असणारे केंद्रीय कायदे
व अस्तित्वात असलेले कायदे यांची अंमलबजावणी सुनिश्चित करण्यासाठी. ओके, समजा एखाद्या राज्याला लागू असलेला एखादा कायदा संसदेने केलेला आहे किंवा एखादा कायदा ऑलरेडी अस्तित्वात आहे, तो एखाद्या राज्याला किंवा काही राज्यांना लागू होतो आणि त्या कायद्यांची अंमलबजावणी एखादा राज्य करत नसेल किंवा तिथे होत नसेल, तर या कायद्याची अंमलबजावणी तुम्ही करा, या डायरेक्शन्स केंद्र सरकार देऊ शकतं. म्हणजे ते अंमलबजावणीची सुनिश्चितता करू शकतं. कशाची? एखाद्या राज्याला लागू असणाऱ्या कायद्याची अंमलबजावणी करण्यासाठी डायरेक्शन्स, सूचना देऊ शकतं. दुसरं, राज्यांच्या कार्यकारी अधिकारांच्या अंमलबजावणीमुळे जर केंद्राच्या कार्यकारी अधिकारांवर अतिक्रमण होत असेल तर ते अतिक्रमण होऊ नये हे सुनिश्चित करण्यासाठी पण डायरेक्शन देता येऊ शकतं. समजा एखाद्या राज्याच्याच विषयाच्या संदर्भाने राज्याने कायदा केलेला आहे आणि त्याच्याशी संबंधित ते इम्प्लिमेंटेशन करतंय, अंमलबजावणी करतंय, म्हणजे कार्यकारी अधिकार वापरतंय. पण तो कार्यकारी अधिकार वापरत असताना केंद्र सरकारच्या ज्युरिस्डिक्शन मधल्या कार्यकारी अधिकारांवर जर अतिक्रमण होत असेल तर ते होऊ नये याच्यासाठी पण केंद्र सरकार राज्य सरकारांना डायरेक्शन्स म्हणजे सूचना देऊ शकते. तिसरं, राष्ट्रीय दृष्ट्या किंवा लष्करी दृष्ट्या महत्वाच्या दळणवळण साधनांची निर्मिती व देखरेख सुनिश्चित करण्यासाठी. समजा सीमावर्ती काही राज्य आहेत की ज्यांच्याशी आपल्याला ज्या राज्यांसोबत परदेशाच्या सीमा आहेत, त्या राज्यांमध्ये समजा जी आपली राष्ट्रीय दृष्ट्या आणि लष्करी दृष्ट्या महत्वाची दळणवळणाची साधने, मग त्याच्यामध्ये रोड असेल, रेल्वे लाईन असेल, हेलिपॅड असेल, एअरपोर्ट असेल, एरोप्लेन्स असतील, ट्रक्स असतील, ड्रोन्स असतील, नंतर टेलिफोन लाईन्स असतील, सॅटेलाइट फोनचे सेटअप असतील, ही जी दळणवळणाची साधनं आहेत ज्यांना लष्करी दृष्ट्या महत्व आहे आणि राष्ट्रीय दृष्ट्या महत्व आहे, आता ही सगळी साधनं कुठल्या तरी राज्यात असणारच. मग त्या राज्यांमध्ये या दळणवळणाच्या साधनांची समजा निर्मिती होत असेल किंवा त्यांचा वापर होत असेल तर त्यांची देखरेख करण्यासाठी आणि निर्मितीसाठी केंद्र सरकार हे राज्यांना डायरेक्शन्स देऊ शकतं. ओके, राईट. चौथं, राज्यांमध्ये रेल्वेची सुरक्षितता सुनिश्चित करण्यासाठी, कारण रेल्वे मंत्रालय हे केंद्रीय मंत्रालय जरी असतं तरी सुद्धा रेल्वेच्या लाईन या सगळ्या राज्यांमधूनच जातात, बरोबर. रेल्वेचं सगळं इन्फ्रास्ट्रक्चर म्हणजे स्टेशन्स, त्यांचे क्वार्टर्स, ऑफिसेस, गोदामं, मेंटेनन्सचे वर्कशॉप्स वगैरे हे सगळं कुठल्या कुठल्या राज्यातच असतं. तर त्या रेल्वेची सुरक्षितता सुनिश्चित करण्यासाठी पण केंद्र सरकार राज्यांना डायरेक्शन देऊ शकतं की हे करा किंवा हे करू नका वगैरे वगैरे. ओके. त्याच्यानंतर अनुसूचित जमाती म्हणजे शेड्यूल्ड ट्राईब्स यांच्या कल्याणासाठी योजना तयार करणे आणि त्यांची अंमलबजावणी करणे हे सुनिश्चित करण्यासाठी, समजा एखादं राज्य आहे आणि तिथे शेड्यूल्ड ट्राईब्स आहेत तर त्यांच्या कल्याणाच्या योजना तयार करणं आणि त्यांची अंमलबजावणी करणं याच्यासाठी सुद्धा केंद्र सरकार हे राज्य सरकारांना डायरेक्शन्स देऊ शकते. पुढचं म्हणजे भाषिक अल्पसंख्याकांच्या मुलांच्या प्राथमिक शिक्षणाच्या काळात त्यांना त्यांच्या मातृभाषेतून शिक्षण मिळावे यासाठी आवश्यक त्या सोयीसुविधा सुनिश्चित करण्यासाठी. पहिला मुद्दा हा की इथे अल्पसंख्याकांचा उल्लेख हा भाषिक अल्पसंख्याक आहे, धार्मिक किंवा इतर कुठलाही नाही. म्हणजे पहिली गोष्ट एक लक्षात ठेवा की या डायरेक्शनमध्ये कशाचा समावेश आहे? फक्त भाषिक संख्यांकांचा, म्हणजे जे भाषेच्या दृष्टीने अल्पसंख्याक आहेत. ओके. अशा भाषिक अल्पसंख्याकांच्या मुलांच्या प्राथमिक शिक्षणाच्या काळात, माध्यमिक शिक्षण किंवा उच्च शिक्षणाच्या काळात नव्हे, भाषिक अल्पसंख्याकांची जी मुलं आहेत त्यांच्या प्राथमिक शिक्षणाच्या काळात त्यांना त्यांच्या मातृभाषेतून शिक्षण मिळावे. ते भाषिक अल्पसंख्याक आहेत म्हणजे ते भाषा बोलणारे अतिशय कमी लोक आहेत. मग त्यांच्या मुलांना त्यांच्या भाषेतून शिक्षण मिळालं पाहिजे, स्पेशली प्राथमिक शिक्षण. म्हणून त्या अशा मुलांच्या प्राथमिक शिक्षणाच्या काळात त्यांना मातृभाषेतून शिक्षण मिळावे याच्यासाठी आवश्यक त्या सोयीसुविधा त्या राज्याने द्याव्यात म्हणून केंद्र सरकार डायरेक्शन देऊ शकतं. म्हणजे त्या लिपीतली पुस्तकं निर्माण करणे, त्याच्यातली शिक्षकं नेमणे, शाळा तयार करणे वगैरे वगैरे हे सुनिश्चित व्हावं त्या राज्यामध्ये
ज्या राज्यामध्ये भाषिक अल्पसंख्याक आहेत याच्यासाठी सुद्धा केंद्र सरकार हे राज्य सरकारांना निर्देश देऊ शकतं. अजून एक, हिंदी भाषेचा विकास सुनिश्चित करण्यासाठी की हिंदीचा वापर जास्तीत जास्त वाढावा, तिचा विकास व्हावा, तिचं चलन वाढावं, याच्यासाठी सुद्धा केंद्र सरकार राज्यांना डायरेक्शन्स देऊ शकते. आणि अजून एक कलम 355, दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट. हे काय म्हणतं, राज्यांची सरकारे राज्यघटनेनुसार म्हणजे संवैधानिक पद्धतीने चालवली जात आहेत की नाही हे सुनिश्चित करण्यासाठी. ओके, आता हा जो सेक्शन आहे हा काय म्हणतो की केंद्र सरकारचं हे कर्तव्य आहे की राज्यांनी त्यांची सरकारे संवैधानिक पद्धतीने चालवली पाहिजेत, हे केंद्र सरकारने सुनिश्चित करायचं आहे. आणि तशी जर चालवली जात नसतील असं केंद्राला वाटलं तर तिथे केंद्र राष्ट्रपती राजवट लागू करू शकतं, कलम 356 मधलं, राईट. मग बऱ्याचदा जेव्हा एखाद्या ठिकाणी राष्ट्रपती राजवट लागू केली जाते, ती कशाच्या बेसिसवर लागू केली जाते, ती अशी लागू केली जाते की कलम 355 नुसार केंद्र सरकारवर ही जबाबदारी आहे की त्यांनी हे सुनिश्चित केलं पाहिजे की राज्यांची सरकारं ही संवैधानिक पद्धतीने, घटनात्मक पद्धतीने चालवली जात आहेत. हे केंद्र सरकारचं आमचं कर्तव्य आहे. समजा मी केंद्र सरकार आहे असं अज्यूम करा, परंतु अमुक एका राज्यामध्ये राज्य हे घटनात्मक पद्धतीने चालवलं जात नाहीये आणि त्याच्यामुळे या कलम 355 नुसार माझ्यावर जी जबाबदारी टाकण्यात आली आहे, त्या जबाबदारीमुळे मला हे राज्य सरकार बरखास्त करणं किंवा सस्पेंड करणं आणि राष्ट्रपती राजवट लागू करणं आवश्यक आहे, जेणेकरून त्या राज्याचा कारभार घटनात्मक पद्धतीने चालवला जावा आणि केंद्राची ही जी जबाबदारी आहे ती पार पडावी. लक्षात आलं तुमच्या? सो राष्ट्रपती राजवट लागू करताना हा जबाबदारीचा दाखला दिला जातो, 355 मधल्या जबाबदारीचा, आणि त्याच्या बेसिसवर राष्ट्रपती शासन लागू होतं. आणि मग एकदा राष्ट्रपती शासन लागू झालं की मग राष्ट्रपती हे आपोआप केंद्राला निर्देश देण्यासाठी मोकळे होतात. ओके, राईट. अजून दुसरी अपवादात्मक परिस्थिती काय, ती म्हणजे आणीबाणीच्या काळात. कोणती आणीबाणी? आपली नॅशनल इमर्जन्सी, राष्ट्रीय आणीबाणी. ओके, याच्याशी संदर्भात कलम 353A मध्ये लिहिलेलं आहे. आता आपल्याला माहिती आहे की राष्ट्रीय आणीबाणी ही कोणत्या कलमाने डिक्लेअर केली जाते? 352. आणि मग 353 मध्ये राष्ट्रीय आणीबाणी लागू झाल्यानंतर काय परिणाम होतील ते दिलेलं आहे. त्याच्यात 353A मध्ये दिलेलं आहे की राष्ट्रीय आणीबाणी घोषित झाल्यास केंद्र सरकारच्या निर्देश देण्याच्या अधिकारांचा विस्तार होतो. या कलमानुसार राष्ट्रीय आणीबाणीच्या काळात राज्य सरकार आपले कार्यकारी अधिकार कसे वापरावेत याविषयी देखील केंद्र सरकार राज्यांना निर्देश देऊ शकतात. म्हणजे राष्ट्रीय आणीबाणी लागू झाली तर ज्या भागामध्ये राष्ट्रीय आणीबाणी लागू झालेली आहे, कारण राष्ट्रीय आणीबाणी ही संपूर्ण देशात पण लागू होऊ शकते, काही भागात पण लागू होऊ शकते, जिथे राष्ट्रीय आणीबाणी लागू झालेली आहे त्या राज्यांना केंद्र सरकार डायरेक्शन्स देऊ शकतं. काय? की तुमचे कार्यकारी अधिकार कशा पद्धतीने वापरावं, म्हणजे थोडक्यात काय, साध्या भाषेत तुम्ही काय करावं आणि काय करू नये याच्या डायरेक्शन्स केंद्र सरकार देऊ शकतं राज्यांना. कधी? राष्ट्रीय आणीबाणीच्या काळात. कोणत्या कलमानुसार? 353A. ओके, आणि असे निर्देश केंद्र सरकार कोणत्याही बाबी संदर्भाने देऊ शकतं, हे लक्षात ठेवा. आर्थिक आणीबाणीमध्ये आपल्याला माहित आहे की फक्त काटकसरीच्या संदर्भाने वगैरे देऊ शकतात. राष्ट्रीय आणीबाणीच्या काळात कोणत्याही बाबतीत निर्देश देऊ शकतं केंद्र सरकार राज्यांना. म्हणजे काय? थोडक्यात या तरतुदीद्वारे राज्य सरकारांच्या कारभारावर केंद्र सरकारचं जवळजवळ पूर्ण नियंत्रण प्रस्थापित होतं. ओके, राईट. अजून एक आहे कलम 356(1) की राज्यामध्ये वैधानिक म्हणजे संवैधानिक म्हणजेच काय, राष्ट्रपती शासन लागू झालं तर राष्ट्रपती राज्याचे सर्व किंवा कोणतेही कार्यकारी अधिकार आपल्या ताब्यात घेऊ शकतात. हे आपण बघितलंच आहे याच्याने राष्ट्रपतीच्या राजवटीमध्ये. तिसरी आता एक्सेप्शनल सिच्युएशन काय आहे, ती म्हणजे आर्थिक आणीबाणीच्या काळात काय विस्तार होतो केंद्राच्या कार्यकारी अधिकारांचा. तर
वित्तीय काटकसरीची तत्वे याच्यातला हा इंग्लिश शब्द लक्षात ठेवा, कॅनन्स ऑफ फायनान्शियल प्रोप्रायटी. म्हणजे काय थोडक्यात की बाबा आर्थिक आणीबाणी आहे तर आपण कसे खर्च करावेत, पैसे कशावर करावेत कशावर नाही करावेत याच्या बाबतीत सदसद विवेकबुद्धीने काम करणे याला म्हणतात कॅनन्स ऑफ फायनान्शियल प्रोप्रायटी. तर ज्यावेळी आर्थिक आणीबाणी डिक्लेअर झालेली असते त्यावेळी केंद्र सरकार राज्यांना असे निर्देश देऊ शकते की बाबा तुम्ही कोणत्या पद्धतीने वित्तीय काटकसर करावी, म्हणजे वित्तीय काटकसर करावी कशा पद्धतीने करावी या बाबतीत निर्देश देऊ शकतं. कोण? केंद्र सरकार राज्यांना. ओके. त्याच्यानंतर सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश, उच्च न्यायालयांचे न्यायाधीश, केंद्र सरकारच्या अखत्यारीतले अधिकारी कर्मचारी यांचे पगार आणि भत्ते कमी करण्याचे सुद्धा अधिकार प्राप्त होतात केंद्र सरकारला आणीबाणीच्या काळामध्ये, फायनान्शियल आणीबाणीच्या काळामध्ये. ओके. कलम 360 मध्ये दिलेलं आहे. एक लक्षात घ्या, फक्त फायनान्शियल आणीबाणी फायनान्शियल इमर्जन्सी म्हणजे आर्थिक आणीबाणीच्या काळातच सर्वोच्च न्यायालय, उच्च न्यायालय यांच्या न्यायाधीशांचे पगार कमी करता येऊ शकतात, इतर वेळी नाही. ओके. सो हे एक आहे. आणि या आणीबाणीच्या काळात राज्य विधिमंडळाने मंजूर केलेली अर्थविधेयके किंवा वित्तीय विधेयके हे राष्ट्रपतींच्या विचारार्थ राखून ठेवण्याचे डायरेक्शन्स पण केंद्र सरकार देऊ शकतं की बाबा आर्थिक आणीबाणी आहे त्याच्यामध्ये राज्यांनी काही अशी विधेयकं पास करू नयेत की ज्याच्याने काही खर्च वाढणारे वगैरे वगैरे किंवा प्रॉब्लेम्स होणार आहेत आर्थिक फ्रंटवर. त्यामुळे केंद्र सरकार राज्यांना निर्देश देऊ शकतं, म्हणजे राज्यपालांना, की बाबा राज्याने कुठलंही अर्थविधेयक किंवा वित्तीय विधेयक पास केलं तर ते कंपल्सरी राष्ट्रपतींच्या या विचारासाठी राखून ठेवा, जेणेकरून राष्ट्रपतींच्या विचारासाठी म्हणजेच काय, म्हणजेच केंद्र सरकारच्या विचारासाठी. मग केंद्र सरकार ते बघेल हे बरोबर आहे का नाही बरोबर आहे, आर्थिक आणीबाणीच्या काळात हे शक्य आहे का, योग्य आहे का वगैरे, आणि त्यानुसार मग राष्ट्रपती पुढे ते विधेयकाचं काय करायचं ते बघतील. ओके. सो या बाबतीत सुद्धा केंद्र सरकार हे त्यांच्यावर कंट्रोल करू शकतं. राईट. सो अशा पद्धतीने कार्यकारी अधिकारांची बेसिक वाटणी आणि कोणकोणत्या सिच्युएशनमध्ये केंद्र सरकार हे राज्यांच्या कार्यकारी अधिकारांवर नियंत्रण करू शकतं हे आपण बघितलं. राईट. याचा पुढचा टॉपिक आपण कव्हर करू पुढच्या लेक्चरमध्ये. ओके. थँक्यू व्हेरी मच.